प्रवीण सर मला म्हणाले होते की त्यांनी एक टार्गेट दिलं होतं की त्या वर्षी मला पहिला बॉल तुझा विकेट टेकिंग बॉल हवा आहे. हां, सो ते माझं टार्गेट होतं त्या सीझनमध्ये. आणि प्रत्येक मॅचमध्ये आणि त्यांनी एक ती पॉईंट सिस्टम बनवली होती की तुम्ही इतके विकेट्स काढले तर तुम्हाला एवढे पॉईंट मिळणार, तुम्ही रनआउट काढले तर तुम्हाला बोनस पॉईंट मिळणार, एक कॅचला एक नॉर्मल कॅच तुम्ही घेतला तर हाफ पॉईंट मिळणार, एक्स्ट्रॉर्डनरी कॅच घेतला किंवा डायव्हिंग कॅच घेतला तुम्ही तर तुम्हाला 1 पॉईंट बोनस मिळणार. तसे एक पॉईंट सिस्टम होतं. तर ते एक्स्ट्रा मोटिवेशन सुद्धा असतो. त्याच्यामध्ये शार्दूल श्रेयस असं ते तसंच चालू होतं. श्रेयस रन करतोय, कॅचेस घेतोय आणि मग मोर दॅन माय बॉलिंग त्या सीझनमध्ये मी 3-4 रनआउट पण काढले होते. श्रेयसनी पण 3-4 रनआउट काढले होते आणि ती एक इंटरनल कॉम्पिटिशन झाली आणि त्याचा टीमला हेल्प होत होता. आणि ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींमुळे तो टर्न अराउंड पण झाला टीमचा. आम्ही क्वालिफाय पण झालो, पण दुर्दैवाने ऑफकोर्स सेमीफायनल हरलो कारण कर्नाटकाची टीम सेटल्ड होती आणि आपली टीम ट्रान्झिशनमध्ये होती त्यावेळेला. सो तो एक आपल्याला सेटबॅक बसला. पण मजेदार सीझन होता.